श्री शिवलेला अमृत अध्याय 9. ब्रह्म राक्षस ब्राह्मण आणि शबर दाम्पत्य यांचा उद्धार. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, श्रोते हो, वामदेव नावाचा एक महान ज्ञानी ऋषी होता. तो निराहार राहायचा, सर्वांगी भस्म लावून दिगंबर अवस्थेत स्वच्छने संचार करायचा. एके दिवशी तो निर्जन अरण्यातून कुठेतरी जात होता. भुकेने कासावीस झालेला एका ब्रह्म राक्षसाने त्याला पाहिले. त्याने धावत जाऊन त्याला पकडले. तेव्हा मुनीच्या अंगावरचे थोडे भस्म त्याच्याही अंगाला लागले. तर काय आश्चर्य, त्या भस्माच्या प्रभावाने हिंसक वृत्तीचा लोप होऊन तो राक्षस सात्विक झाला. त्याची सर्व पापे जळून गेली. तो दिव्य देही झाला. त्याला आपल्या पूर्वजन्माचे स्मरण झाले. त्याने वामदेवाला वंदन केले व म्हणाला, गुरुवर्य, तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे. आता तुमच्या पुढे माझे मनोगत प्रकट केल्यावर मी खरोखरच मुक्त होईन असा मला विश्वास वाटतो. स्वामी, मी पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो. सत्तेने व संपत्तीने उन्मत्त होऊन मी ब्राह्मणावर, प्रजेवर आणि स्त्रियांवर अननवित अत्याचार केले. मृत्यूनंतर यमदूतांनी मला नरकास टाकून प्रदीर्घ काळ भयंकर यातना दिल्या. त्यानंतर मी वाघ, अजगर, लांडगा या क्रमाने पशुपक्ष्यांच्या योनीत 23 जन्म घेतले. 24व्या जन्मीत मी दृष्ट निषाद झालो आणि आता या ब्रह्मराक्षस झालो आहे. आज तुमच्या दर्शनाने व स्पर्शाने मी पवन झालो आहे. ते ऐकून वामदेव प्रसन्न झाला. त्याने ब्रह्मराक्षसाला भस्म महात्म्यपर एक कथा सांगितली. तो म्हणाला, एक ब्राह्मण चारित्र्यहीन आणि व्याभिचारी होता. त्याचे एका शूद्र स्त्रीशी संबंध होते. ही गोष्ट कळताच त्या शूद्र स्त्रीच्या पतीने त्या ब्राह्मणाला वध केला. त्याचे प्रेत गावाबाहेर टाकले. यमदूतांनी त्याच्या सूक्ष्म देहाला यमलोकी नेले. तो महाशिवरात्रीचा दिवस होता. त्या दिनी शिवालयाच्या प्रांगणात चिताभस्म विखुरले होते. एक कुत्रा तेथे येऊन बसला. त्यामुळे त्याच्या अंगाला भस्म लागले. मग तो ब्राह्मणाच्या प्रेतापाशी गेला. त्याच्या अंगाचे भस्म त्या प्रेतास लागले. त्या भस्म प्रभावाने तो पापमुक्त झाला. यमदूताने त्याला नरकातून बाहेर काढले. शिवदूतांनी त्याला सन्मानाने शिवलोकी नेले. वामदेवाने त्याला शिवप्रणीत भस्म महात्म्याची सांगितली. ते ऐकून तो ब्रह्मराक्षस दिव्यरूपी झाला. त्याला शिवलोकी गती मिळाली. पुढील कथा सांगताना सूत म्हणाले, सिंहकेतू हा पांचाळ देशाचा राजा. तो महापराक्रमी होता. एके दिवशी तो शिकारीला गेला होता. त्याच्या समवेत काही भिल्लही होते. अरण्यातून हिंडताना त्यातील एक भिल्लाला भग्न शिवालय दिसले. त्याच्या गाभाऱ्यातील लिंग जमिनीतून वर येऊन आडवे पडले होते. त्याने ते राजाला दाखविले. राजा म्हणाला, हे शिवलिंग खूप चांगले आहे. हे तू घरी ने. याची नित्य पूजा कर. चित्ताभस्म अर्पण केल्याशिवाय शिवाला नैवेद्य दाखवू नकोस. तो बोध भिल्लाच्या मनात ठसला. त्याने ते लिंग प्रियपत्नीपूर्वक घरी आणले. एका सुमुहूर्तावर त्याची प्राणप्रतिष्ठा केली. शबर आणि त्याची पत्नी त्या शिवलिंगाची नित्य पूजा अर्चा करू लागले. तो शबर नगरातील स्मशानातून रोज नवीन चिताभस्म आणून शिवाला वाहत असे. आरती झाल्यावर त्याची पत्नी घरातून नैवेद्य देऊन येई. मग ते दोघे शिवसत्वन करीत असत. असे बरेच दिवस लोटले. शिवाने शबरीची परीक्षा घेण्याचे ठरवले. एके दिवशी खूप हिंडूनही शबराला नवीन चित्ताभस्म मिळाले नाही. तो निराशेने घरी परतला. तेव्हा पतीच्या शिवपूजनात खंड पडू नये म्हणून शबरीने स्वतःला जाळून घेण्याचे ठरविले. तिने पतीला आपले मनोगत सांगितले. मग ती स्वयंपाकघरात गेली. तिने स्वतःच्या वस्त्रांना अग्नी लावून शिवप्रीतार्थ आत्मस्मरण केले. तेच चित्ताभस्म घेऊन शबराने शिवाची पूजा केली. त्यावेळी पूजनामध्ये तो इतका निमग्न झाला की आता आपली पत्नी जिवंत नाही याचेही स्मरण त्याला राहिले नाही. पूजन झाल्यावर त्याने नेहमीच्या सवयीनुसार पत्नीला नैवेद्य आणण्यास सांगितले. तर काय आश्चर्य, दिव्य रूप झालेली त्याची पत्नी नैवेद्य घेऊन आली. त्याने शिवाला नैवेद्य अर्पण केला. शिवस्तुती केल्यावर शबराचे स्वरूप पालटले. तो शिवबासारखा दिसू लागला. मग ते दोघे दिव्य विमानातून शिवलोकी गेले. हे वृत्त कळताच सिंहकेतूही शिवभक्ती करू लागले. तोही शिवपदास गेला. ओम नमः शिवाय. अध्याय 9 समाप्त.